2026 हे वर्ष पोप लिओ ह्यांनी संत फ्रान्सिस ऑफ असिसी ह्यांना वाहिलेलं आहे। 1226मध्ये संत फ्रान्सिस ऑफ असिसी यांचा मृत्यू झाला आणि या घटनेला यावर्षी 800 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून पोप लिओ ह्यांनी हे वर्ष संत फ्रान्सिस असिसी यांना वाहून त्यांची जी मूल्य आहेत ती आपल्याला कशी अंगीकारता येतील त्यासाठी आमंत्रित केलेलं आहे। विशेष करून आज जगामध्ये जो चंगलवाद चाललेला आहे याविरुद्ध संत फ्रान्सिस असिसी यांनी साधेपणा सिम्प्लिसिटी याचं एक सुंदर उदाहरण आपल्याला दिलेलं आहे आणि गरिबीद्वारे साधेपणाद्वारे नम्रतेद्वारे आपण कशा प्रकारे परमेश्वराचे सुंदर सेवक बनू शकतो याचं उदाहरण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे। त्याचप्रमाणे आज जगामध्ये युद्ध आहे आणि जगाला शांततेची गरज आहे। संत फ्रान्सिस असिसी यांचं सुंदर असं गीत आहे, लॉर्ड मेक मी अ सर्वंट ऑफ युअर पीस। मला शांतीदूत बनण्यासाठी तू आमंत्रित कर आणि जिथे जिथे अशांतता आहे, जिथे जिथे हिंसाचार आहे, तिथे तिथे शांतीची साधनं बनण्यासाठी संत फ्रान्सिस यांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे। आणि विशेष करून आज ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे सर्वत्र पर्यावरणाची हानी होत असताना संत फ्रान्सिस फ्रेंड ऑफ इकॉलॉजी, सेंट ऑफ एन्व्हायरमेंट आणि केअर फॉर क्रिएशन ही जी त्यांची शिकवण आहे ती आपल्याला अंगीकारता यावी आणि त्याद्वारे आपल्या या सृष्टीची आपल्याला काळजी घेता यावी म्हणून हे वर्ष निश्चितच आपल्याला प्रेरणादायी ठरणार आहे। आपण सर्वांनी सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी यांची मूल्ये डोळ्यासमोर ठेवून आपल्या श्रद्धेमध्ये आपण दृढ व्हावे म्हणून प्रयत्न करूया। आज योगायोगाने ख्रिस्त सभा कॉर्पुस ख्रिस्ती म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीर आणि रक्ताचा सोहळा साजरा करीत आहे आणि या दिवशी आपण सेंट जोसेफ चर्च उमराळा येथे वसई धर्मप्रांतामध्ये या वर्षाची फ्रान्सिस इयरची सुरुवात अधिकृतरित्या केली आहे। हे चर्च वर्षभर आपल्याला तीर्थस्थान म्हणून आपण पाळणार आहोत आणि तिथे श्रद्धेसाठी नूतनीकरण करण्यासाठी सेवाभावी जीवनाची मूल्य वाढविण्यासाठी आणि फ्रान्सिस ऑफ असिसी यांच्या जीवनाकडनं प्रेरणा घेऊन विशेष कृपा ज्याला इंग्रजीमध्ये आपण प्लेनरी इंडल्जन्सीस म्हणतो ते अनुभवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। सर्व भाविकांसाठी मी प्रार्थना करीत आहे आणि या संत फ्रान्सिसच्या मध्यस्थीने जगामध्ये शांतता यावी, जगामध्ये ख्रिस्ती मूल्य सुवार्थ